कारल्यावरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख जळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कुठे आहे तुम्ही? क्लास वर्कला यायचं नाही का? आज पण कार्यक्रम आहे म्हणून मला येता नाही आलं. आज पण मी उद्यापासून मी येणार आहे क्लासला. नको कशाला उद्याची बात, येऊच नका तुम्ही इकडं. मी एक काम करतो, मी विद्यापीठाला कळवून टाकतो, मला तुम्हाला गायडन्स देता येणार नाही, मी तुमची पीएचडी बंद करून टाकतो, विषय संपला. पूर्वे काय झालं ग? काहीतरी झालं म्हणून शांत बसली ना ती. आता मी काय तिला हिब्रूत विचारू राहिले का? अगं पण तिला नसतं सांगायचं, तू कशाला मागे लागू राहिली तिचा? आपण थोडीच आहे ना क्लोज फ्रेंड तिच्या. येड्या काय पण काय बोलते ग? अगं मग आतापर्यंत सांगितलं नसतं का तिने? माझी पीएचडी बंद पडली. का? पठारे सर म्हणले की आता विद्यापीठात फोन करून कळवतो तुमच्या पीएचडीच्या कॅन्सलेशन बद्दल. अगं पण का? सुट्ट्या पडल्या ना म्हणून. बघ बोलली होती की नाही मी, अगं हे लग्न संसार सुरू झालं ना की असंच होणार आहे बघ. शिक्षण ना मागेच पडणार आहे तुझं. अगं पण त्या लग्नाच्या सुट्ट्या नाही ग, म्हणजे त्याची काहीच अडचण नाहीये. पाहिलं का? अडचण नाही म्हणजे पूर्वाबाईला आता लग्न करायचंय तर मी सिरियसली बोलू राहिली ग. ही सारखी जोक का करती? सॉरी बरं का, सॉरी. लग्नामुळे नाही होऊ राहिल्या सुट्ट्या, तर घरातलेच प्रॉब्लेम्स एका मागोमाग एवढे वाढू राहिलेत ना. आता त्या दिवशी काय झालं माहिती? नाही. अगं आत्या आणि दीपक मामा त्यांच्या भांडणाचा इश्यू झालता. त्याच्यानंतर काय झालं, बाबांचं वर्ष श्राद्ध. सुट्ट्या नाही पडणार तर काय पडणार ग? यार पप्पे मला सांग, अशी जगाच्या कुठल्या विपरीत पीएचडी करून राहिली का तू? हा, इथं लोक घरात बसून पुस्तक न वाचता पीएचडी करते आणि हिनं 2 दिवसात सुट्ट्या काय पाडल्या? पठारे सरला गेला घरीच बसवायला निघाले. पप्पे हे बघ, आता फक्त तुझ्या घरचे प्रॉब्लेम चालू आहे. म्हणजे आज तुझ्या आत्याचा प्रॉब्लेम झाला, अगं उद्या सासरी गेली की त्याची आत्या, मावशी, काकी, अगं मग सासरचे माहेरचे दोन्हीकडचे प्रॉब्लेम सांभाळायचे तुला. म्हणून म्हणते काय ते आत्ताच ठरव. लग्न का शिक्षण, काहीतरी एक ठरव बाई. अगं इथं मला सोल्युशनची गरज आहे. तुम्ही मला आधार द्यायचं सोडून घाबरव काय राहिला ग? अगं सोल्युशन तर दिलं पप्पे तुला आता. नाही तर काय? काय? लग्न कर नाही तर शिक्षण कर. धन्यवाद, आभारी आहे मी तुमची. काय ठरवलंय मग तू? मी लग्न आणि शिक्षण दोन्ही पण मॅनेज करायचं ठरवलं. अगं म्हणजे परत गोत्यात येशील ना तू. तुमचं ऐकलं ना तर
तुमचं ऐकलं ना तर येईन मी गोत्यात. तुला काही पण बडबडू राहिल्या, माझा मलाच काहीतरी पर्याय शोधावा लागणार. शोध बाई. उशिराच तू इकडे आहे रे. आलो ना. पप्पा, हे बघ, तुझं लग्न होणार आहे, तू समजू शकते. माझी लग्नाची बायको एवढं तर चालणार ना राव. ते नाही रे, भलताच प्रॉब्लेम झालाय. काय झालं? ते पठारे सर PhD क्लासला बसून नाही देऊ राहिले. का? का काय? 3-4 दिवस सुट्टी पडली ना म्हणून. अरे देवा, मग आता पप्पे, तू त्यांना सांगून नाही ठेवलं का मला भाऊ मधून मधून सुट्टी लागते म्हणून? हे पाय, असं कसं सांगणार? सर आहेत ते. हो, पण मग तू त्यांना हे पण नाही सांगत की उद्या मला सुट्टी पाहिजे, आदल्या दिवशी नाही सांगत तू? तपाई, रजनीकांताचं इम्पॉसिबल गोष्ट आहे, सांगत जा ना पप्पे. अरे तसं सांगत असते मी त्यांना, मग पण हे अशी कारण कशी सांगणार? लाडू वळायचे म्हणून सुट्टी पडली, बैठकीची साडी बदलून आणायची म्हणून सुट्टी पडली, म्हणून मी थोडं थोडं. खोटं नाही, तेवढं बोलावंच लागतं. अरे पण आता त्यांना मी खरंच सांगू राहिले की बुवा श्राद्ध होतं, पण आता त्यांचा माझ्यावर विश्वासच बसत नाही. त्यात ती कविता काय म्हणली माहितीये? काय? बघ बाई, लग्न नाही तर शिक्षण, एकच काहीतरी होईल. तू असं 2-2 डगरीवर पाय ठेवशील तर बदकन पडशील दरीत. मी का बरं करते रे लग्न? गप्पे, येडी ती कविता, तिला काय आखलीचा पत्ता नाही. नाही तर काय? तू काऊन विश्वास ठेवू राहिली ग तिच्यावर? उचलली जीभ लावली टाळ्याला. विश्वास बसून नाही राहिला ना पठारी सरांचा. एक काम कर, चिठ्ठी. हे पाय, हे दुसरं रजनीकांत आपल्या घरात. तसं नाही हो. मग ते नाही का आपण लहान असताना शाळेमध्ये दांडी मारली की चिठ्ठी घेऊन जायचो, तसंच करायचं. घरातल्या मोठ्या माणसाची चिठ्ठी घे आणि पठारे सरांना जाऊन दाखव. वा प्रांजल, काय आयडिया दिलीस तू. मग पाहिलं का पप्पे, किती हुशार आहे माझी बायको. घेते का मग चिठ्ठी आपणकडून पठारे सरांना द्यायला? नाही नाही, आपणला नको, आपणला कशाला उगा त्रास नको. हे पाय, आम्ही इंजिनिअरिंगला असताना एवढे लेक्चर बंक केले, हिंगलून कोणी विचारलं नाही. आणि हिच्या PhDच्या सराला चिठ्ठी लिहून पाहिजे. येडाच हिचा PhDचा सर. माझी माय, तुला चिठ्ठी पाहिजेच असेल तर मी देतो ना, मी पण मोठा आहे. हा, लय मोठे वाया चालले. गपना. नाही चालेल, हे चालेल. मी चिठ्ठी लिहिते, तू सही कर. हा. अरे खरंच येडी झाली काय? गुड आफ्टरनून. हा बोला देशपांडे. नाही, तुमच्या पुस्तकात मी प्रस्तावना लिहिणार नाही, कारण मला ते आवडलं नाही. अहो, चर्चा करायच्या लायकीचं पण नाही तुमचं पुस्तक. अहो, पुस्तक नाही येते, रोजनिशी येते. रोजनिशी छापत असतात का? वाचकांवर अत्याचार कशाला करता? नाही 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 नाही, एक काम करा, लवकरात लवकर कोणातरी पाठवा आणि ते पुस्तक घेऊन जायला सांगा. सर, तुम्ही कशाला आल्या? जे काय सांगायचं ते सांगितलं ना मी फोनवर. सर, मी काय म्हणतो, तुमचा काय संबंध? निघा.
मी तुम्हाला काय सांगितलं होतं? इतर गाईड सारखं माझं नाही. 2 महिन्यातनं एकदा भेटलं तरी चालतं. गायडन्सच्या नावाखाली पाट्या टाकत असतात ते, पण माझं तसं नाही. सुरुवातीला निदान 6 महिने तरी रोज माझ्याकडे कोर्स वर्क साठी यावं लागल. सांगितलं होतं का नाही? हा सर. मग विषय संपला. घरी बसून पीएचडी करायची होती तर दुसरा गाईड बघायचा. आजकाल काय पुरा अभ्यास न करता पीएचडी करतात. मग लोक शिक्षणाच्या नावाने बॉम्ब मारतात. त्या विद्यार्थ्याला शिव्या घालतात आणि त्या गाईडलाही शिव्या देतात. सर हे लग्नपत्रिका, अभिनंदन, नाही हे शिफारस पत्र. सर तुम्ही हे एकदा वाचून बघा ना प्लीज. प्राथमिक शाळेत शिकता का? हा, कोणी लिहिलंय काय? हा, एक तर तुम्ही रजेचा अर्ज न देता सुट्ट्या घेता आणि वर अशा चिठ्ठ्या चपाट्या. अहो काय चाललंय? अहो तुम्ही कोर्स वर्कला येताना एका माणसाला बरोबर घेऊन येता रोज, रिकाम टेकड्या. हा, एक तर त्याला त्याच्या वेळेची किंमत कळत नाही. तुम्हाला तर कळली पाहिजे. वेळ फुकट वाया गेल्याला मला आवडत नाही, हे माहितीये तुम्हाला. अहो पीएचडी करणं म्हणजे काय मस्करी वाटली का तुम्हाला? हा, मला तुमच्यात स्पार्क दिसला होता, आता फ्यूज उडाला. कशाला गाईड हो तुमचा? पीएचडी करणं म्हणजे काय संसार करण्यासारखं आहे का? पडलं गाड्यात होईल सगळं आपसूक. त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. आणि तुम्हाला तर कोर्स वर्कला यायलाच कष्ट पडू राहिले. हा, नाही नाही नाही, तुमच्याच्याने जमणार नाही. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही लग्न करा, संसार करा, कुटुंबाला काय वेळ द्यायचा आहे तो द्या. माझी काही हरकत नाही. नाही नाही, मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. मी उद्याच विद्यापीठाला कळवून टाकतो, माझ्याकडे यायची गरज नाही. विषय संपला. गुणाचं बोरगा या बघा. थांबा. आता काय राहिलं मग? आप्पा, अहो आता मी जाऊ राहिले. माझी पप्पीची भेट नाही झाली. मी ना जाण्याच्या आधी एकदा पप्पीला भेटले असते तर बरं वाटलं असतं मला. नाही पण पप्पी कुठे घरी? पप्पी घरी नाही. हाय की आप्पा? बोलवा तिला. हा आप्पा. पूर्वा, काय झालं? काही नाही. डोकं दुखू राहिलं का तुझं? नाही. मग हे बघ पूर्वा, अगं आप्पा बोलू राहिले खाली. काय झालं? काय झालं? हो, शांत हो, शांत हो. हे बघ इकडे, शांत हो बरं. तोंड धु बर. तू काय अवतार करून घेतलायस पूर्वा? बघ बरं ते कसं दिसू राहिलं बघ बरं आरशामध्ये. चल लवकर. हो हो हो, मला माहितीये तुला माझ्या संग लय बोलायचंय. बोलू ना आपण, पण आता तोंड धु आणि बाहेर चल. नाहीतर आपण न कळन ना जे नाही कळायला पाहिजे ते. आणि ते कळायला नकोय ना आपल्याला. चल चल, आवर लवकर, आवर चल.
मला पीएचडी लई महत्वाची आहे माहितीये मला, पण आपण काय करणार आहे? नाही नाही म्हणजे आपण काहीतरी मार्ग काढू ना आपण काहीतरी मार्ग. पण आता पुष्पा आत्या जाऊ राहिल्यात ना, मग त्यांना वाटे लावायला सगळे बाहेर उभे राहिलेत ना. आणि तू जर अशी बाहेर आली तर सगळ्यांना कळन ना की तुझ्या पीएचडीचं काय झालंय ते कळायला नाही पाहिजे ना. चल मग तू लवकर फ्रेश हो आणि चल लवकर. हे घे, चल तोंड पुस लवकर. हा आली तू पप्पी आली. किती ए मुन्या काय कुठं पडतो. अभ्यास करा रोज शाळेत जा. बाई पप्पे किती बरं वाटू राहिलं होतं ग सोबत राहून. तुला सोडून जाऊच नाही वाटू राहिलं. पण काय करावं, जावं लागणार आहे ना. माझी पप्पी आता पीएचडी होणार. तू एवढं शिकू राहिली ना, हे बघून सगळ्याला किती बरं वाटू राहिलं पप्पे. येते मी. पप्पे तुला असं क्लासला जाताना येताना मी इथं अशी गॅलरीत गोरख खात बसायची आणि तुला बघायचे. लय आनंद वाटायचा बघ तुला क्लासला येताना जाताना बघून. आता मी कधीच क्लासला नाही जाणार. ये येडा माय, कस काय नाही जायची तू क्लासला? जाशील तू, जाशील तू क्लासला, रोज क्लासला जाशील. किती रडू राहिली का माझी पप्पी. तू नीट जा, मी जाते. बघा बरं आप्पा, पप्पीचा किती जीव आहे माझ्यावर. कसं हे घर सोडून जाऊ मी, पप्पीला सोडून कसे जाऊ? ते सगळं ठीक आहे, आपण काय जनरीत आहे का नाही? हा? चला चला, लय उशीर होऊ राहिलाय, चला लवकर. आप्पा शेवटचं पाया पड. नको माय नको, पाया फिया नको, आता निघायचं. चला 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 चला. चला. वहिनी नाही वहिनी नको आता, नंतर चला. आप्पा तुम्ही काय? एक सेकंड. पर्या किती वेळा बंद पडली ही गाडी. अरे पर्या, लग्न होतंय ना तुझं, घे की नवीन गाडी. एक मिनिट. लग्न ठरलं म्हणजे काय हुंडा बिंडा नाही घेतला बरं का मी. अरे मी तसं बोलले का तुला? नाही, पण मला तसं वाटू राहिलं ना. अरे हे खटारा गाडी आहे रे ही, मिनिटाला बंद पडते. हा सिरियसली. अरे लग्नानंतर स्वतःच्या बायकोला कुठेतरी डिनरला घेऊन जाशील आणि गाडी बंद पडेल तर काय होईल? तशी ती चांगली आहे, काही म्हणणार नाही, पण तिच्या मनात विचार येणार ना, कसा चेंगट नवरा चूज केलाय माझ्या घरच्यांनी माझ्यासाठी. चेंगट? हो चेंगट? मग झालं, आतापर्यंत फक्त घरचे बोलू राहिले होते, आता तूही बोल बोल बोल. अरे खोटं बोलते का मी पर्या? नाही, आता नवीन गाडी घेतोच मी. हा घेस तू गाडी, बुलेट घे. बुलेट? हा अगं मी प्राध्यापक आहे, कॉलेजमध्ये जाणारा पोरगा नाही. मग स्पॉर्ट्स बाईक. हा, स्पोर्ट्स बाईक. तू खरंच मला सजेशन देऊ राहिली की माझा मजा करू राहिली? ठीक आहे, आता तुला वाटणारच ना मी मजाक करू राहिली ते. आयडिया. आता काय? जी तुझ्या मागे बसणार आहे तिलाच विचार ना कुठली गाडी घेऊ म्हणून. आईला? आईला? कसलं मूर्ख आहेस रे तू, गॉड. अरे लग्नानंतर आई बसणार आहे का तुझ्या मागे, का बायको बसणार आहे? तुझ्या होणाऱ्या बायकोला विचार, फोन करून आत्ता. अगं लावतो पुन्हा. पुन्हा मुंबई नको रे, ते नंतर बघू आपण, आत्ता माझ्या समोर फोन कर. तू म्हणजे ना
हा मी पराग बोलू राहिलो. आपण नंतर बोलूया का प्लीज? का? नाही म्हणजे सॉरी, फक्त 1 मिनिटाचं काम होतं. बोला. हा काही नाही, ते गाडी घेऊन राहिलो होतो. नवीन गाडी घेऊन राहिलो होतो. हा तर ते कोणती घ्यावी असा विचार करून राहिलो होतो, म्हणून तुम्हाला विचारा म्हणलं. तुम्हाला जी गाडी आवडेल ती घ्या. मी नंतर बोलते तुमच्याशी. बरं मी नंतर करतो फोन.